नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट आत्ता नाही आहे, पण मुख्य परीक्षेच्या आधी त्यांना हे टायपिंग सर्टिफिकेट मिळणार आहे, त्यांनी नेमकं कसं अप्लाय करावं हे बघणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जून जुलैमध्ये परीक्षा दिलेली आहे व त्यांचा अजून रिझल्ट लागलेला नाही आहे. सो ते टायपिंग सर्टिफिकेटसाठी इथं ॲपिअरिंग आहेत आणि त्यांना हा फॉर्म भरायचा आहे. तर नेमका हा फॉर्म कसा भरायचा? कारण की या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या आधी त्यांचा रिझल्ट लागेल व त्यांना सर्टिफिकेट मिळेल. सो एकंदरीत आपण या सर्व गोष्टींची इथं चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला MPSCची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे mpsconline.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता लॉग इनचा ऑप्शन आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथे कॅप्चा येईल. हे जे डिजिट्स आहेत ते तुम्हाला इथे टाकून प्रोसीड करायचं आहे, म्हणजे तुम्ही सक्सेसफुली तुमच्या प्रोफाईलमध्ये इथं लॉग इन व्हाल. प्रोफाईलमध्ये लॉग इन झाल्यानंतर जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशनवर तुम्ही इथं क्लिक करता आणि ग्रुप सीचं ॲप्लिकेशन भरायला बघतात, तिथं तुम्ही इलिजिबिलिटी चेक केल्यानंतर टॅक्स असिस्टंट किंवा क्लर्क टायपिस्टला तुम्हाला अशा प्रकारे इथं मेसेज येतो की यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, आणि त्याची खाली इथे रिझन दिलं की टायपिंग सर्टिफिकेट कंडिशन फेल्ड. सो नेमकं याच्यावर सोल्युशन काय? तर सर्वप्रथम तुम्हाला माय अकाउंटवर जायचं आहे. माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईलचं इथं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्याच्यावर OTP येईल. सॉरी, तो टाकायचा नाही, तो आपोआप इथं तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा OTP व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं प्रोफाईल ओपन होईल. तुमची प्रोफाईल इथं सक्सेसफुली अनलॉक होईल. तुम्ही इथं प्रोफाईल क्रिएशनचं तुम्हाला इथं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. प्रोफाईल क्रिएशनच्या टॅबवर इथं तुम्ही बघू शकता की क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनचं एक इथं टॅब आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुमचं SSC, HSC, ग्रॅज्युएशन हे सर्व क्वालिफिकेशन डिटेल्स इथं असतील. इथं खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. इथं खाली स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला खाली दिसेल की तुम्हाला अजून काही क्वालिफिकेशन ॲड करायचं असेल तर इथं खाली ती सोय आहे. इथून बघू शकता क्वालिफिकेशन टाईप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला ऑप्शन येतील आणि इथं तुम्हाला सर्टिफिकेशनचं ऑप्शन इथं चूज करायचं आहे. सर्टिफिकेशनचं ऑप्शन चूज केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईट दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला नेम ऑफ सर्टिफिकेशन आणि क्वालिफिकेशन स्टेटस एवढे 2च कॉलम भरायचे आहेत. याच्यामध्ये नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला मराठी GCC मराठी 30 वर्ड्स पर मिनिट, किंवा समजा तुम्हाला इंग्लिशचं करायचं असेल तर GCC इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट, या दोन्हीपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर स्टेटसमध्ये तुम्हाला ॲपियर्ड हे सिलेक्ट करायचं आहे. सो हे लक्षात ठेवा, इथं ॲपियर्ड सिलेक्ट करायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला खाली वेबसाईट दिसेल की तुम्ही सर्टिफिकेशन इथं क्वालिफिकेशनमध्ये चूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ सर्टिफिकेशनमध्ये इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट आणि क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये ॲपियर्ड केलेलं आहे. एवढ्या 3च गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्हाला इथं ॲडवर क्लिक करायचं आहे. ॲडवर क्लिक केल्यानंतर हे क्वालिफिकेशन वरी तुमच्या क्वालिफिकेशनमध्ये ॲड होईल आणि त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जेव्हा दोन्ही क्वालिफिकेशन ॲड करता, म्हणजे मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट, हे दोन्ही इथं तुम्हाला ॲपिअरिंगमध्ये दिसेल आणि हे दोन्ही अप्लाय केल्यानंतरच तुम्ही टॅक्स असिस्टंटसाठी एलिजिबल दाखवाल. एकच केलं तर तुम्हाला फक्त क्लर्कसाठी एलिजिबल दाखवेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अपलोड फोटो आणि सिग्नेचरचा ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथं जाऊन तुमची प्रोफाईल तुम्हाला सेव्ह करायची आहे. जेव्हा प्रोफाईल सेव्ह होते तेव्हा प्रोफाईल लॉक होते आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर ग्रुप सीचं तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल आणि तुम्ही तिथं एलिजिबिलिटीचं चेक केली तर तुम्हाला टॅक्स असिस्टंट आणि क्लर्कसाठी इथं तुम्हाला एलिजिबल दाखवेल. सो अशा प्रकारे तुम्ही आत्ता ही परीक्षा देणार असाल किंवा दिलेली असेल आणि तुमचा रिझल्ट अजून लागलेला नसेल, अशा प्रकारे तुम्ही टायपिंगसाठी अपियर दाखवू शकता आणि तुम्हाला इथं प्रिलिम्ससाठी एलिजिबल दाखवेल. ज्यानंतर तुमचा रिझल्ट येईल
तुमचे मार्क्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत तुम्ही मेन्सच्या ॲप्लिकेशनच्या वेळेस ही डिटेल्स अप्लाय इथे एडिट करू शकतात. तिथे तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट पास असं दाखवावे लागेल. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.